मंडळी, राम राम। आज आपण करणार आहोत अख्खा मसूर। अख्खा मसूर करण्यासाठी मी 2 वाटी मसूर 3 ते 4 तास भिजवून घेतलेले आहेत कोमट पाण्यामध्ये। बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरून टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं आणि लसूण मी खिसून घेतलेलं आहे, बेडगी मिरची पावडर रंग येण्यासाठी, घरी केलेला कांदा व लसूण मसाला, चवीपुरतं मीठ आणि फोडणीचं साहित्य म्हणजे तेल, जिरे, मोहरी आणि हळद। अख्खा मसूर करण्यासाठी मी आता कढई गॅसवरती तापत ठेवली आहे। कढई आपली चांगली तापली आहे, त्याच्यामध्ये घातलं मी फोडणीसाठी तेल। तेल आपलं चांगलं तापलेलं आहे, थोडीशी मोहरी चांगली तडतडली की जिरे चांगले फुलले की बारीक चिरलेला भरपूर कांदा, कांदा आपण चांगला गुलाबी रंगावरती मस्त परतून घेणार आहोत। तोपर्यंत मी गॅसवरती एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलंय। जेव्हा आपला कांदा परतून होईल, टोमॅटो परतून होईल, तेव्हा अख्खा मसूर करताना आपण त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत। कांदा आपला गुलाबी रंगावरती छान परतून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये घालणार आहे मी आलं आणि लसूण पेस्ट। आता यामध्ये घालणार आहे मी बारीक चिरलेला टोमॅटो। मिश्रण एकत्र करून घेणार आहे आणि आता टोमॅटोही शिजवून घेणार। फोडणीमध्ये टोमॅटो घातल्यानंतर मी घालणार आहे टोमॅटो शिजावा व्यवस्थित म्हणून थोडंसं मीठ। मिश्रण एकत्र करून घेणार आहे आणि झाकण ठेवून 2 वाफा काढून घेणार। कांदा टोमॅटो आपले चांगले फोडणीमध्ये परतून झाले आहेत, ते आता शिजलेले आहेत। आपण घालायची आता थोडीशी हळद, कांदा लसूण मसाला आणि रंगासाठी बेडगी मिरचीचं तिखट चांगलं फोडणीमध्ये परतून घ्यायचंय। तिखट आपलं चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये मी घालणार आहे भिजवून घेतलेले मसूर। मसूर आपले चांगले फोडणीमध्ये मी मिक्स करून घेतले। आता ह्याच्यामध्ये घालणार आहे उकळलेलं पाणी। आता आपण यामध्ये घालणार आहोत मीठ। तर मीठ आपण टोमॅटो जेव्हा फोडणीमध्ये घातला तेव्हा घातलेलं होतं, तर त्या बेताने मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं। अख्खा मसूरच्या भाजीची आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवता येते। मी इथं मसूर शिजवून घेतले नव्हते कुकरमधून, किंवा कुकरलाही मी ही भाजी करत नाही आहे, कढईत करते, त्यामुळे मला पाणी अजून लागणार आहे, म्हणून मी थोडं पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि मी ते थोडंसं घालणार आहे। आणि यात सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे आपली स्वयंपाकघरातली राणी कोथिंबीर, ती घालायची। आणि आता आपण अख्खा मसूर असा झाकण न ठेवता शिजवून घ्यायचा आहे। आपला अख्खा मसूर तयार झालेला आहे। आता आपण सर्व करूया। रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा। रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। राम राम।